मुझे न बुलाना के मारे कटाना जमाना मुझे न बुलाना के मारे कटाना जमाना तेरे होठों पे जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र। तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर आपलं जे सर्व तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपलं बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्याला इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले, तर यातून तुम्ही कोणता एक इमेज इथे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं, आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करायचं। त्यानंतर ह्याची जी काही लेअर असेल ती 20 सेकंदापर्यंत आणायची। परत त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्या इथे काय करायचं मित्रांनो, बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। परत आपल्या बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं। परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। परत बिट 5 वरती येऊन इथे स्प्लिट करायचं। परत बिट 6 वरती येऊन स्प्लिट करायचे। त्यानंतर एंड पॉईंटला येऊन आपल्याला जो काही इथं इमेजचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे डिलीट करा आणि त्यासोबत जो काही इथं बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका। आणि आता त्यानंतर आपल्या इथे इमेजेस जे असतील ते रिप्लेस करायचे। तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं। परत आपल्याला रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथे शोधायचा आहे। परत रिप्लेसवरती जाऊन फोटोजमध्ये येऊन जो काही इथं तुम्हाला कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथे इमेज घ्या आणि अशा प्रकारे इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या। तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपले जेवढे काही इथे इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपलं अॅनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता आपल्याला अॅनिमेशन द्यायचं। तर अॅनिमेशन देण्यासाठी आपल्याला काय यायचं, आता आपल्याला सेकंड इमेजवरती यायचं आहे। तर सेकंड इमेजवरती इथं आल्यानंतर आपल्याला अॅनिमेशनमध्ये जायचं आहे। अॅनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर आपल्या इनमध्येच थांबायचं आहे। तर इनमध्येच थांबल्यानंतर आपल्या इथं एक अॅनिमेशन भेटणार, त्याचं नाव आहे मित्रांनो टर्बुलन्स सेकंड, हा इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये यायचं। कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं स्लिप अँड स्लाइड 2 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं स्लिप अँड स्लाइड 1 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत अॅनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन वेव्ह अँड स्लाइड अॅनिमेशन द्या। परत नंतरच्या आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या अॅनिमेशनमध्ये जायचं। परत इनमध्ये येऊन आपल्याला स्टॉक रिपल हा जो इथं अॅनिमेशन तो इथं देऊन टाका। तर इथं अॅनिमेशन वगैरे इथं आपण जे ते देऊन झाले। तर त्यानंतर आपण परत सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचे। इफेक्टमध्ये इथं गेल्यानंतर आपल्याला बघा ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक इथं इफेक्ट भेटणार आहे। तर त्याचं नाव आहे मित्रांनो बघा ग्लॅमर शूट्स। तर हा इथं अप्लाय करून टाका। जर का तुम्हाला इथं भेटत नसेल ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तर तुम्ही वरती इथं सर्च करून इथं अप्लाय करू शकता। ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या इथं बघा मित्रांनो एक 4 सेकंदापर्यंत करायची आहे मित्रांनो। आणि परत आपल्याला 5 सेकंदावरती यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत जिथं काय करायचं बॉडी इफेक्टमध्ये जाऊन आपले इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करायचा। त्याचं नाव आहे मित्रांनो स्पिन बाउन्स। तर हा इथं अप्लाय करून टाका आणि ह्या ॲडजस्टमेंट करता इमेज परत इथं करून टाका। केल्यानंतर परत सुरुवातीला येऊन जायचं व्हिडिओच्या आणि परत आपल्याला जे ते बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे। परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच फायर विस अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो इथं भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज परत इथं करून घ्या। केल्यानंतर आपल्याला परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं। परत आपल्याला इथं बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये जो वन वे शिफ्ट हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज परत इथं करून टाका। परत त्या इमेजच्या स्वतःच येऊन जायचं आणि परत नंतर आपलं जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला परत जिथे बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ग्लोइंग लाईन्स यामध्ये इथं येऊन जायचं आहे। इथं आल्यानंतर आपल्याला एक इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो गॅस वेज। तर तो इथं अप्लाय मित्रांनो करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज परत इथं करून टाका। ते केल्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं आपल्याला नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती आपल्याला इथं येऊन जायचे। परत आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं। स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक जो इफेक्ट येतो इथे भेटेल। तर त्याचं नाव आहे मित्रांनो अशा प्रकारचा इन्सेप्शन अनफोल्ड, हा इथं आपल्या करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज परत इथं करून घ्या। ते केल्यानंतर आपल्या परत इमेजच्या शोध लावून बॉडी इफेक्टमध्ये जाऊन फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा इफेक्ट आहे तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज परत इथं करून घ्या। परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला एक अशा प्रकारचा एक आता इफेक्ट भेटेल ग्रॅफिटी। तर जो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जे असेल ती 2 इमेज परत इथं करून घ्या। तर मी तो अशा प्रकारे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो, तर आपल्याला जिथे आता बघा
एक काय करायचं, एक 6 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन नॉईज 2 हा जो इफेक्ट येतो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जिथे व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे तुम्ही इथं करून घ्या मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं मित्रांनो आपला जो आजचा इथं व्हिडिओ येतो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जिथे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जिथे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.